श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवोत ही स्वामींचरणी प्रार्थना. आजचा हा संदेश खूप खास आहे. स्वामी तुमच्यासाठी खूप काही घेऊन आले आहेत. स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज रहा. स्वामी म्हणतात, बाळा, गरुडा इतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. मग तू तर माणूस आहेस, तू का करू शकत नाहीस? तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. बघ, मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन. अरे बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. अरे बाळा, विश्वास ठेव, प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे. अरे बाळा, तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन, पण तू आनंदी राहावं म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन. तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर. मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार. त्या यशाचा साक्षीदार मी असेन. अरे बाळा, नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात. मग तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार? चिंता करणं सोड आणि माझा हात धर. तुला मार्ग दाखवायला मी आहे ना. पण तू चालत राहा, काळजी करू नकोस. तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे. तुझं जे चांगलं काम आहे ते तू करत राहा. त्या कर्मामध्ये मीच तर आहे. तुझं कार्य करत राहा. अरे बाळा, आळस झटकून टाक. तुला आता जरा छान वाटेल, पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार आहे, हे नक्की. सुखात आणि दुःखात कधीही, केव्हाही, कुठेही माझं नामस्मरण कर. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील. खास तुला माझा आशीर्वाद आहे बाळा. मान्य करणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे. तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे बाळा. बाळा, तुझ्याजवळ खूप काही आहे, काळजी करू नकोस. हा संदेश तू शांतपणे ऐकून घे. सगळा उलगडा होईल. भाग्यवान ठरशील. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तुझं दुःख कायम नाही राहणार, कारण मी तुझ्या सोबत आहे. हा संदेश तू शांतपणे ऐकून घे. काळजी करू नकोस. नातं निस्वार्थी असेल तर त्याचं मोल करू नकोस. ते होणार पण नाही. अरे, झाडांना सावली विकताना बघितलेस का कधी? त्यांना फक्त निस्वार्थ प्रेम माहीत असतं. बाळा, तू बघितलेस का कधी संकटाला भेदभाव करताना? तो सर्वांसाठी समानच असतो. मग तू आनंदात असताना इतरांना आनंद का वाटत नाहीस? तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच तुला खंबीर उभं राहायला शिकवतात. बाळा, मग तू कसं म्हणतोस की तू काही शिकला नाहीस? अरे बाळा, तू आयुष्यात जे वाईट अनुभव घेतलेस ना आणि तेच इतरांनाही सांगत शिकवण दिली आहेस ना, त्याचं मोल खूप मोठे आहे बाळा. मी नेहमीच तुला सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो. मला आजही तुला काही सांगायचं आहे. अरे बाळा, तू आयुष्यात जे चांगले वाईट अनुभव घेतलेस ना आणि तेच इतरांनाही सांगत शिकवण दिली आहेस ना, त्याचं मोल खूप मोठं आहे बाळा. मी नेहमीच तुला सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो. मला आजही तुला काही सांगायचं आहे. हा संदेश तू पूर्ण ऐक. बाळा, जरा थांब. तुला महत्त्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा काही गोष्टी सांगणार आहे. तू चिंता करत राहू नकोस. माझ्याशी संवाद साध. तुझी काळजी मिटेल. मी आहे तुझ्यासोबत. कोण म्हणतं तुझं शिक्षण नाही, तुला काही ज्ञान नाही? अरे, तू जे अनुभवलंयस त्याची कल्पना तरी आहे का, हे त्याला विचार. तुला तुझं उत्तर मिळेल. अरे बाळा, सकारात्मक बाजू विचारात घे. कोणत्याही परिस्थितीत तुझा चांगला मार्ग तुला नक्कीच सापडेल. विश्वास ठेव. तू जरी चुकला असशील ना तरी मी तुला माफ करेन, कारण ही आईची माया आहे आणि तुझी फक्त चूक आहे. पण बाळा, ही चूक सतत घडत असेल तर मात्र तू माझ्या मायेची परीक्षा बघत आहेस. तुझ्या मनात जर माझं रूप असेल तर तुझं मन भरकटणार नाही बाळा. लक्षात ठेव, तुला खूप पुढे वाटचाल करायची आहे. मार्ग चुकून नाही चालणार. तुला नेहमी आनंदी पाहून मला किती बरं वाटतं याची तुला कल्पना येणार नाही बाळा. विश्वास ठेवून बघ.
तू जे कार्य करत आहेस जर ते माणुसकीला धरून आहे तर तू चिंता करू नकोस. तुला हात जोडण्याची गरज नाही. अरे विचार करून बघ, तू किती आव्हानं पार करून आज कुठे पोचलास. तीच तर तुझी खरी ताकद आहे, क्षमता आहे बाळा. तू प्रत्येक पाऊल चालत राहा. मार्ग सापडत नाही म्हणून काय झालं, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुला योग्य मार्ग दाखवायला. तू प्रत्येक पाऊल चालत राहा. तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्या पाठीशी उभा आहे. विश्वास ठेव. बारे चुकत आहेस, ठीक आहे, माणूस तर आहेस, पण बाळ चूक सुधारशील का? जर उत्तर हो असेल तर मग देव माणूस आहेस तू. बाळा, गमतीची गोष्ट आहे ना, मी जे काही सांगेन ते तुला समजलं ना, मग मला आनंद आहे. तुझा आनंद तो माझा आनंद. तू किती कष्ट केल्यानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला, तुला याची जाणीव आहे ना. मग चिंता करू नकोस बाळा. निसर्गाचा नियम सगळ्यांना सारखाच आहे बाळा. तू फक्त नियमाचं पालन कर. लक्षात ठेव, नेहमी कोणत्याही गोष्टीचं वजन तुझ्या कर्मापेक्षा कमीच आहे जे तू स्वतः निर्माण केलेलं असतं. अरे बाळा, तुझा नम्रपणा आणि सर्वांप्रती असणारा आदर हेच खूप किमतीचे आहे. सहजासहजी कोणालाच घेता येणार नाही. अरे तू अडचणीत असो किंवा आनंदात, माझं नामस्मरण कर. मी कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा. माझं बाळ आयुष्यात खूप प्रगती करत आहे. एक माणूस म्हणून खूप आनंदी आहे. याहून दुसरं काय हवं असतं तुझ्या या आईला. ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस, बघ मग स्वामी लीला सांगणार आहेत. तुझे संकट कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही शक्य होणार आहे. संयम ठेवा. संकटाचेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. आटून जगावं, जळून जगावं की जगावं म्हणून जगावं. जगण्याच्या वाटेवर जगताना जगत राहावं. उशीर झाला जगताना तरीही जगावं. जगता जगता मरताना मरणाआधी जगावं. कुठे जगावं, कसं जगावं, भरल्या पोटी जगावं, उपाशी पोटीही जगावं, चालता चालता जगत राहावं. जगताना काय हवं, जाताना काय न्यावं, असं जगावं, तसं जगावं. कुणीही सांगो, आपण आपलं जगणं जगावं. मृत्यूची भीती तर माणसाला नसावीच. ज्याला थोडेसुद्धा चांगले काही करायचं आहे तो स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारू शकतो, मी करतोय हे चांगलं का वाईट. बास, त्यानं मृत्यूची गणितं मुळी मांडताच कामा नये. माणूस हा सवयीनुसार वागत असतो. चहात माशी पडली तर चहा फेकून देतो, पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांड तांडव करून भोबाटा करतो. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.